लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। देवणी तालुक्यातील वलांडीसह परिसरात आज जवळगा, टाकळी, कवठाळा, चौन हिपरगा, बोळेगाव इत्यादी गावातील मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदची ईद उल फित्रची नमाज उत्साहात साजरा करण्यात आली। गेल्या 1 महिन्यापासून पवित्र रमजानचे रोजा राहून मुस्लिम बांधवांनी महिन्यापासून रोजारखी करून कुराण पठण केले। सबंध देशात सुखशांती आणि एकोपा नांदो अशी दुआ यावेळी करण्यात आली। वलांडी येथील निलंगा उदगीर राज्य मार्गावरील ईदगाह मैदान येथे वलांडीसह परिसरातील दवनही परग्गा, माटेगाडी इत्यादी गावातील मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी एकत्र जमले होते। यावेळी जामा मस्जिदचे फहाद यांनी आपल्या ईदगाहवरील प्रवचनात असे म्हणाले की सध्याच्या युगात मोबाईलद्वारे होणारे नवतरुणांवर दुष्परिणाम हे फार मोठे घातक आहे। सोशल मीडियावरून नवतरुणांनी चालू असलेल्या T20 क्रिकेटच्या सट्टेबाजी करणे हे कायद्याने आणि इस्लाम धर्मामध्ये गुन्हा आहे। नवतरुणांचे मोबाईलवरील अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी त्यांचे मोबाईल वेळोवेळी इंस्टाग्राम, फेसबुक चेक करायला पाहिजे। ही आई-वडिलांची जबाबदारी असते। तर नवतरुणांनी मोबाईलचा फायदा हा योग्य ठिकाणीच करावा, तर त्याचा सोशल मीडियाचा गैरवापर होणार नाही अशी समजूत नवतरुणांना दिली। तर हाफिज यांनी नमाज अदा करून कुराणचे पठण केले। यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील हिंदू भावांनी एकत्र येऊन गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या, तर मुस्लिम बांधवांनी गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। ईदगाह मैदानावर देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.